सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि एक छानशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला आज. अर्थातच शिक्षिकेची आणि विद्यार्थ्याची. तर गोष्टीचं नाव आहे अभिषेक आणि लिहिलेली आहे नीला प्रधान यांनी. मी वासंती, निवृत्त शिक्षिका, सांसारिक जबाबदाऱ्या संपवून शांत निवांत जीवन जगत आहे. अर्थात हे फक्त म्हणायला, कारण हातात काम नसलं, खांद्यावर जबाबदारीचं ओझं नसलं की मानवी मन आठवणींच्या घनदाट जंगलात हिंडत राहतं. मी पण तेच करते. आज आठवणींच्या जंगलात हिंडताना खूप काही आठवतं. 4थी कक्षाचा विद्यार्थी अभिषेक. गोरा रंग, कुरळे केस, काळेभोर टपोरे डोळे, वयाच्या मानानं उंचापुरा बांधा, थोडक्यात म्हणजे अतिशय लोभसवाणं रुपणं. तो आर्थिकदृष्ट्या व्यवस्थित असलेल्या एका घरंदाज घरात जन्माला आला होता हे उघड होतं. अभिषेक होता पण बुद्धिवान. खेळात पण चांगलीच चुणूक दाखवत होता. चित्रकला, गायन यात प्रावीण्य दाखवत होता. तरी पण कुठेतरी माशी शिंकत होती. अभिषेकच्या वागणुकीबद्दल सतत तक्रारींचा ओघ मी त्याची वर्गशिक्षिका असल्याने माझ्यापर्यंत पोचत असे. अभिषेक त्याच्या मैत्रिणींना मित्रांना त्रास देत असे. सतत त्यांच्या खोड्या काढत असे. कुणाचा डबाच खाऊन टाक, कुणाच्या पाठीत गुद्दा मार, कुणाची वही लपवून ठेव, असे त्याचे उद्योग असत. मात्र मी शिकवत असताना तो शांतपणे बसून व्यवस्थित अभ्यास करत असे. कित्येक वेळा मी त्याला शिक्षा म्हणून वर्गाबाहेर उभं केलेलं पाहिलं आहे. अशा वेळेस तो माझी नजर चुकवत असे. एकदा मी मानसीचा वर्ग चालू असताना काही वह्या घ्यायला वर्गात गेले, तर हा बेंचवर उभा राहून वहीत गणित सोडवत होता. ते दृश्य मला खूपच व्यथित करून गेलं. मानसी म्हणाली, खूप त्रास देतो गो वासंती. स्वतः दिलेलं काम संपवतो आणि नंतर मुलांच्या कामात व्यत्यय आणतो. तुला काहीतरी करायला लागेल, नाहीतर आम्ही शिक्षिका मुख्याध्यापकांकडे तक्रार करू. नंतर जे होईल ते होईल. तुझ्या वर्गावर निर्विघ्नपणे शिकवताच येत नाही बघ. मानसीचं हे वक्तव्य ऐकून मी खूपच चिंतित झाले. मी मनात म्हटलं, मी काही ठोस पाऊल उचललं पाहिजे, तेही लवकरात लवकर, नाहीतर ही बया या मुलाला गोतात आणणार बहुतेक. अभिषेकच्या डोळ्यात जी रागाची झलक दिसत होती त्यावरून घरी काही समस्या असण्याची शक्यता होती. रागाचं मूळ कारण शोधून त्या मुळाचा नायनाट करणं आवश्यक होतं. धाकदपटशा दाखवून काही निष्पन्न होणार नव्हतं. यासाठी अभिषेकच्या पालकांकडून सहकार्य मिळणं आवश्यक होतं. तिथे तर कोरडा ठणठणाट होता. मी तसंच बाकीच्या शिक्षक वर्गाने वेळोवेळी भेटण्याबद्दल शालेय पुस्तिकेत संदेश पाठवूनही अभिषेकच्या पालकांनी दखल घेतली नव्हती. त्या दिवशी मी एक उपाय अंमलात आणला. पहिली घंटा होताच मी माझा मोहरा शाळेच्या फाटकाकडे वळवला. त्या दिवशी फाटकावर सखाराम होता. मी त्याला विचारलं, 4थ्या वर्गाचा अभिषेक जो दुपारी घरी जातो, त्याचा रिक्षावाला आत्ता इथे आहे का? सखाराम म्हणाला, तो अभिषेक जो जुन्या बाजाराकडे राहतो तो न? आहे इथेच, त्या झाडाखाली बसलाय. बोलवू का त्याला? मी म्हटलं, हो, माझं काम आहे त्याच्याकडे. सखाराम ओरडला, ए जुम्मन, बाई बोलवत आहेत तुला. जुम्मन तत्परतेनं धावत आला. मला नमस्कार करून अदबीनं म्हणाला, बाई काही काम होतं का माझ्याकडे? मी म्हटलं, तुझ्याकडे अभिषेकची सवारी आहे का? जुम्मन उत्तरला, जी बाई, तो जुन्या बाजाराकडे राहतो. काही घोटाळा झाला का? मी म्हटलं, अरे कधीपासून अभिषेकच्या वडिलांना भेटायला बोलवलं आहे, पण ते येतच नाहीत. चिठ्ठीचा जबाब पण देत नाहीत. तू तुझ्याबरोबर निरोप पाठवला तर देशील? जुम्मन म्हणाला, काय आहे की शेठ नेहमी कामात असतात, बाहेरगावी पण जातात. लई मोठा कारभार आहे त्यांचा. भाभीजी बिचारी दिवसभर कामात असते. 3 पोरं, शिवाय म्हातारे सासू सासरे, त्या कशा येणार? पण मी आजच निरोप देतो आणि स्वतः घेऊन येतो त्यांना उद्या. कधी घेऊ? शाळेनं बोलावलं तर यायलाच पाहिजे. मी तिथेच राहतो.
मी सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हटलं, उद्या सकाळी 10 वाजता घेऊन ये. जुम्मन म्हणाला, काळजी नका करू, मी मुन्नाला सांभाळेन, तुम्ही निवांत भाभीशीशी बोलून घ्या. मी सखारामला म्हटलं, त्या बाई उद्या आल्या की कॉन्फरन्स रूममध्ये पाठव. दुसऱ्या दिवशी मी 10 वाजायच्या सुमारास कॉन्फरन्स रूममध्ये जाऊन बसले. थोड्याच वेळात एक वरच्या वर्गाचा विद्यार्थी अभिषेकच्या आईला घेऊन आला. तिनं खोलीत प्रवेश करताच मला आदरानं नमस्कार केला. मी तिला बसायला सांगितलं. ती असेल 26-27 वर्षाची. दिसायला खूपच सुंदर होती, पण चेहरा श्रांत, किंचित ओढलेला आणि चिंताग्रस्त दिसत होता. मी विचारलं, तुम्हाला कित्येक वेळा मी तसंच बाकीच्या शिक्षकांनी आणि सगळ्यांनी भेटायला बोलवलं, पण तुमच्याकडून काही प्रतिसाद कसा नाही? तुम्ही अभिषेकची पुस्तिका बघत नाही का? आम्ही तुमच्याशी संपर्क कसा साधायचा? तुमच्या मुलाच्या भल्यासाठीच आम्ही तुम्हाला बोलवतो. ती म्हणाली, क्षमा असावी, पण मला इंग्रजी वाचता येत नाही. अभिषेकचे दादाजी थोडंफार वाचू शकतात. अभिषेकचे बाबा कामात असतात, त्यांना वेळच मिळत नाही. तुमच्या पत्राचं उत्तर द्यायला आम्हाला इंग्रजी लिहिता येत नाही. तिचं उत्तर ऐकून मी हतबुद्ध झाले. मी म्हटलं, अहो, हिंदीत उत्तर लिहा की आम्हाला हिंदी येतं वाचता लिहिता. ती म्हणाली, मला वाटलं की इंग्रजी माध्यम असलेल्या शाळेत हिंदी चालणार नाही. तिचं उत्तर ऐकून मला हसावं की रडावं तेच कळेना. मी म्हटलं, अहो, भाषेचं महत्त्व नाही, तुमच्या उत्तराचं महत्त्व आहे. तुम्ही पत्र वाचलं की नाही हे आम्हाला कसं कळणार? बरं, ते जाऊ दे. काळजीचं कारण म्हणजे बऱ्याच दिवसांपासून अभिषेक वर्गातल्या मुलांना खूप त्रास देतो. शिक्षक शिकवत असताना आवाज करतो, त्यामुळे त्याच्याबद्दल खूप तक्रारी येत आहेत माझ्याकडे. अभ्यासात त्याची प्रगती चांगली आहे, पण वागणूकसुद्धा चांगली हवी ना. त्याच्या पायी दुसऱ्या मुलांनी त्रास सहन का करावा? माझ्या मते त्याच्या मनात कशाबद्दल तरी खूप राग साठलेला आहे. एवढ्या लहान वयात रागावून बसण्याचं काय कारण? ती थोडे थांबून म्हणाली, तुम्ही बरोबर ओळखलंत बाई. अभिषेकच्या मनात त्याच्या वडिलांबद्दल खूप राग आहे. त्याला बोलून दाखवता येत नाही, म्हणून तो व्रात्यपणा करतो. मला वाटतं काही महिन्यांपासून तो सर्वांना सतावत आहे. घरीसुद्धा त्याच्या धाकट्या बहिणीला मारतो. मी म्हटलं, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण कारण काय? ती म्हणाली, आम्ही राहतो ती जागा आर्थिकदृष्ट्या गरीब आणि अशिक्षित लोकांची आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या सासऱ्यांनी तिथं घर बांधलं. आम्ही त्याच घरात राहतो. आमच्यासारखे लोक दुसरीकडे राहायला गेले, पण माझ्या सासऱ्यांना तिथून जावंसं वाटत नाही. त्यांचे तिथे राहणाऱ्या लोकांशी लागेबांधे आहेत. मला आणि माझ्या नवऱ्याला त्यांच्या मनाविरुद्ध जावंसं वाटत नाही. अभिषेक रोज संध्याकाळी आजूबाजूच्या मुलांबरोबर खेळत असे. आमची पण अडकाठी नव्हती. मुलांमध्ये कसला गरीब श्रीमंत, काळा गोरा भेदभाव करायचा. एके दिवशी अभिषेकने त्याच्या बहिणीशी भांडताना तिला घाणेरडी शिवी दिली आणि नेमकी त्याच्या वडिलांनी तो अपशब्द ऐकला. रागाने त्यांचा तिळपापड झाला. त्यांच्या मते खालच्या वर्गातल्या मुलांच्या संगतीत अभिषेक बिघडत आहे. त्यांनी त्याचं त्या मुलांबरोबरचं खेळणं बंद केलं. तसे न करण्याबद्दल आम्ही त्यांना खूप विनवलं, पण ते हट्टाला पेटले. बाई, सांगा ना, आपण आपल्या मुलांना समजावायचं की त्यांच्यासाठी एक एक दालन बंद करून त्यांना एकटं करून सोडायचं? रोज संध्याकाळी नेहमीप्रमाणे मुलं आमच्या घरासमोरच्या मैदानात जमतात. कधी क्रिकेट खेळतात, कधी फुटबॉल खेळतात, आणि याला मात्र घरातच बसून ठेवायला सांगितलेलं आहे. त्यामुळे तो घरातच अडकून पडला आहे. तो उद्वेग मुलांना त्रास देण्यात बाहेर पडतो. कसा सोडवायचा हा तिढा? ती बोलत होती त्यात तथ्य होतं. लौकिक अर्थाने ती शिकली नव्हती, पण अनुभवाच्या विद्यापीठात मात्र मिळवलं होतं ज्ञान त्यांनी. ती म्हणाली, मी म्हटलं, तुम्हाला कारण माहीत आहे, पण त्यावरचा उपाय माहीत नाही. मला थांबवत ती म्हणाली, उपाय पण माहीत आहे. अभिषेकच्या वडिलांना बोलावून त्यांना सद्य परिस्थिती सांगा. कान सोनारानेच टोचायला पाहिजेत. मी सांगते त्यांना समजावून. त्यांच्या मुलासाठी ते येतील. दुसऱ्याच दिवशी अभिषेकचे वडील मला भेटायला आले. मी कॉन्फरन्स रूममध्ये प्रवेश करून खुर्चीवर स्थानापन्न होताच ते आले.
गृहस्थाचे व्यक्तिमत्व भारदस्त होते. उंची कपडे, बोटांमध्ये घातलेल्या अंगठ्या, गळ्यातील जाडजूड सोन्याची साखळी त्याच्या श्रीमंतीची साक्ष देत होती. चेहऱ्यावरचा बेदरकार आणि काहीसा उर्मट भाव मला सांगून गेला की मामला तेवढा सोपा नाही, आणि तो नव्हताच. माझ्या समोरची खुर्ची ओढून ते बसले आणि म्हणाले, बाई, आम्ही कामधंद्यावाले लोक, इथे यायला वेळ काढणं जमत नाही. आम्ही वेळच्या वेळी फी भरतो, शाळेला देणगी देतो. आता सांभाळा आमच्या मुलाला, आम्हाला का बोलवता? शाळेत जे काही घडतं त्याला तुम्ही जबाबदार. 2 थपडा द्यायच्या, 50 उठाबशा काढायला सांगायच्या. काय पिशाद आहे मुलाची मस्ती करायची? गृहस्थाचं बोलणं ऐकून मी तर हबकून गेले. मी म्हटलं, महाशय, आपण जेव्हा आपल्या मुलासाठी या शाळेत प्रवेश घेतला होता तेव्हा एक नियमावलीवरती सही केली होती. ते उत्तरले, असं आठवत नाही. असेल. मी शांतपणे म्हटलं, आहेच. नियम क्रमांक 1, जर काही कारणासाठी शाळेनं पालकांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी विनंती केली असेल तर आपण ती मान्य कराल. नियम क्रमांक 2, जर विद्यार्थ्यांची वागणूक असमाधानकारक असेल, त्याच्या वागण्यामुळे वर्गातील मुलांना त्रास होत असेल किंवा शिक्षकांना शिकवताना बाधा येत असेल तर त्या विद्यार्थ्याला शाळेतून काढण्यात येईल. माझं बोलणं पुरं होतं न होतं तर तो गृहस्थ तडकून म्हणाला, कसल्या धमक्या देतात बाई? या शहरात तुमची एकच शाळा नाही, शेकड्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. अहो, देणगी दिली की सर्व सोपं होतं. मी खूप संतापले होते. सरळ मुख्याध्यापकांकडे तक्रार करू शकले असते, पण प्रश्न होता एका अजाण बालकाचा, जो स्वतःच्याच वडिलांच्या रागाला बळी पडला होता. मी म्हटलं, तुम्ही अवश्य शाळा बदलू शकता, पण मी जे सांगत आहे ते शांतपणे लक्षात घ्या. ही शाळा खूप झपाट्याने नावारूपाला येत आहे. अभिषेक, जो शैक्षणिक विषयात लक्षणीय प्रगती करत आहे, तो या शाळेत 12वीच्या वर्गापर्यंत बिनधास्त शिकत राहील, जर तो या शाळेत राहिला तर. याशिवाय जर विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती उत्तम असेल आणि त्याची वागणूक समाधानकारक असेल तर त्याच्या भावंडांना शाळेत सहज प्रवेश मिळेल. या अतिरिक्त शाळा ज्या सिद्धांतावर चालत आहे ते सिद्धांत पालकांना मान्य असायला हवेत. या शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा म्हणून अनेक पालक धडपडत आहेत. आम्हाला अभिषेकचं कल्याण अभिप्रेत आहे, म्हणून मी तुम्हाला सर्व प्रकारे समजावून सांगत आहे. या उपर तुमची मर्जी, येणाऱ्या परिणामाची कल्पना असू द्या. एवढं बोलून मी खुर्चीतून उठायला निघाले. तेवढ्यात ते गृहस्थ अजिजीने म्हणाले, बाई, थोडा वेळ थांबा, मी म्हणतो ते ऐका. मी मनात म्हटलं, या गृहस्थाची पितृभावना जागृत झालेली दिसतीये. ते म्हणाले, क्षमा करा, मी तुमच्याशी वितंडवाद घालत बसलो. सांगा मला, काय करायला हवं मी? मी म्हटलं, अभिषेकवर बाहेर जाऊन मुलांबरोबर न खेळण्याची बंदी दूर करा. गृहस्थ चटकन म्हणाले, बाहेर जाऊन तो शिवीगाळीची भाषा शिकला तर? मी भरपूर महागडी खेळणी त्याला आणून दिलेली आहेत. मला त्यांची कीव आली. मी म्हटलं, एक अपशब्द अभिषेकच्या तोंडून निघाला तर तो त्वरित शिवीगाळीची भाषा बोलेल का? शिवाय जो अपशब्द त्याने उच्चारला तो त्याने एखाद्या मुलाकडून ऐकला हे कशावरून? मुलांना शाळेतून ने-आण करणारे रिक्षावाले पण अशी भाषा बोलतात. अभिषेकला चांगलं काय वाईट काय हे समजण्याची ताकद द्या. खेळण्यांबद्दल म्हणाल तर निर्जीव खेळण्यांबरोबर मुलगा किती वेळ खेळू शकणार? मुलांना त्यांचे सवंगडी हवे असतात. मुले खेळत असताना तुम्ही किंवा तुमची पत्नी लक्ष ठेवून असा. वडील माणसं आजूबाजूला असली की मुलं दबून असतात. ते म्हणाले, मला तर वेळ नसतो, पत्नीवर घरकामाचा बोज असतो. मी पूर्णपणे वैतागले होते. मी म्हटलं, अहो, कामाला माणसं लावा, सर्व कामे पत्नीकडून का करवता? काहीही करा, पण संध्याकाळी तुमच्या पत्नीला मुलांबरोबर वेळ घालवता आला पाहिजे अशी व्यवस्था करा. ठीक आहे? ते म्हणाले, आभारी आहे तुमचा, तुम्ही माझे डोळे उघडलेत. माझ्याच मुलावर मी अन्याय करत होतो. मला फक्त 8 दिवस द्या, मी सर्व ठीक करतो. मी फक्त मान हलवली आणि ते गृहस्थ खोलीबाहेर गेले. मी मनात म्हटलं की कुठे हा उर्मट माणूस
आणि कुठे त्याची अदबशीर पत्नी. 2-1 दिवसातच अभिषेकच्या वागण्यात फरक पडला. त्याच्या चेहऱ्यावर हास्यकमल उमललं. त्याच्या विरोधात येणाऱ्या तक्रारींचा ओघ कमी झाला. करता करता पूर्णपणे आटूनही गेला. अभिषेकचं मन जाणून घेण्यासाठी मी एक कल्पना लढवली. मी चित्रकला शिकवणाऱ्या राणे सरांना गाठलं. मी त्यांना म्हटलं, आज 4थी क वर चित्रकलेचा तास आहे ना तुमचा? त्यांनी मान डोलवली. मी त्यांना म्हटलं, मी सुचवते ते शीर्षक देऊन त्या शीर्षकानुसार मुलांकडून वर्गपाठ करून घ्याल. नंतर मला अभिषेकची वही पाहावयाची आहे. राणे सर म्हणाले, तुम्ही म्हणाल तसं. शेवटचा तास मोकळा होता म्हणून मी वाचनालयात बसले होते. राणे सर मला शोधत आले. त्यांनी अभिषेकने काढलेलं चित्र माझ्यासमोर ठेवलं. मी त्यांना म्हटलं, चित्र कसं रेखाटलं ते तुम्ही ठरवा, तो माझा प्रांत नाही. पण चित्रात काय दाखवलं आहे हे समजणं माझं काम आहे. चित्रात एक मोठं घर होतं. घराजवळ एक स्त्री उभी होती. तिच्या कडेवर लहान मूल होतं आणि हाताशी एक लहान मुलगी होती. घरासमोरच्या मैदानात मुलं क्रिकेट खेळत होती. चित्राखाली लिहिलं होतं, अभिषेक इज हॅपी बिकॉज ही इज प्लेईंग विथ हिज फ्रेंड्स. चित्र पाहून माझे डोळे डबडबले. मी हात जोडून म्हटलं, भगवंता, याचीसाठी केला होता अट्टाहास. तर मंडळी, मुलांचं मानसिकदृष्ट्या पण निरीक्षण करणं हे अत्यंत जरुरीचं असतं आमच्या शिक्षकांना, आणि ते आम्ही करतही असतो. अशा आणखीनही काही गोष्टी आहेत. पुढच्या वेळेला मी नक्की एखादी गोष्ट घेऊन तुमच्या पुढे येईन. तोपर्यंत बाय बाय.